महाराष्ट्र शासनाने नुकत्याच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसाठी राज्यभरातून समाजसेवी अशा व्यक्तिमत्वांचं नाव जाहीर केलेलं आहे। देवणी येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्राला कैलासवासी गुंडप्पाजी धनुरे यांचं नाव दिल्यामुळं आज देवणीतील ज्येष्ठ कार्यकर्त्यासह भाजपच्या आणि नवीन युवक कार्यकर्त्यांचाही खूप मोठा जल्लोष आहे। एक सेवाभावी नेतृत्व, एक सामाजिक नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं। पंचक्रोशीतील एक सर्वात ज्येष्ठ नेतृत्व म्हणून गुंडप्पाजी धनुरे यांच्याकडे पाहिलं जात होतं। ते राज्याच्या कार्यकारिणीचे सदस्य तर होतेच, केंद्राच्या कार्यकारिणीचे सुद्धा सदस्य होते। त्यांनी निर्माण केलेला हा बालेकिल्ला आजही अभेद्य आहे, अढळ आहे। अशा या थोर समाजसेवी गुंडप्पाजी धनुरे यांचं नाव येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्राला दिल्यामुळं येथील भाजपाच्या कार्यकर्त्यासोबतच सर्वपक्षीय सर्व ह्याच्यामध्ये सामाजिक संघटना असोत, सर्वांना खूप मोठा आनंद झालेला आहे। याविषयी जाणून घेऊत आपण आज त्यांच्याकडनं या नाव मिळाल्याबद्दल येथील नेत्यांना, कार्यकर्त्यांना काय वाटतं ते। नमस्कार, आपण सांगा, गुंडप्पाजी धनुरे यांचं नाव येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्राला मिळालं, त्याचं कसं वाटतं? मला गुंडप्पा धनुरे यांचं नाव ITI कॉलेजला मिळाल्याबद्दल गावातर्फे मला जरा चांगलं वाटतं। एक मोठं नेतृत्व होतं आणि त्यांचं ते स्टार प्रचारक म्हणूनही बऱ्याच राज्यात गेलेले आहेत। त्यांचं खूप मोठं नावलौकिक आहे। या नावलौकिकाला साजेचं असं शासनाने काम केलं। हो, या शासनानं 100% त्या नावाला शोभल असं म्हणजे काम केलेलं आहे। देवणी तालुक्याचे शिल्पकार स्वर्गीय गुंडप्पाजी धनुरे साहेब यांचं नाव देऊन ITI कॉलेजला आज देवणीकरांच्या तमाम जनतेच्या मागणीला यश आलेलं आहे। देवणी तालुक्याचा जर विचार केलं तर सुरुवातीला एक छोटंसं रोपटं माननीय म्हणजे स्वर्गीय गुंडप्पाजी धनुरे साहेब देवणी तालुक्यासाठी लावलेलं होतं। आज त्या रोपट्याचं जर रूपांतर पाहिलं, आजही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचाच सिटिंग आमदार आहेत माननीय संभाजीभाई पाटील निलंगेकर, आणि त्यावेळेस जे त्याने भारतीय जनता पार्टीसाठी काम केले त्याचाच आज म्हणजे मोठं रोपटं झालेलं आहे। आम्ही सगळेजण त्या रोपट्याचे फळं खात आहोत। आणि आज देवणी तालुक्याच्या जे ITI कॉलेजला स्वर्गीय गुंडप्पाजी धनुरे हे नाव दिलं, या भारतीय जनता पार्टीचे व महायुती सरकारनं खरंच म्हणजे त्यांचं मानल तेवढं आम्ही म्हणजे त्यांचं जेवढे मानल तेवढा आभार करू। एक संघाचा कार्यकर्ता म्हणून ज्यावेळी काँग्रेसची सर्वदूर सत्ता होती, या देवणी पंचक्रोशीत एक रोपटं लावलं गेलं। ते संघाच्या रूपानं पुन्हा जनसंघ ते भारतीय जनता पार्टी आणि एक मराठवाड्याचं मुख्य केंद्र हे देवणी होतं आणि त्या मुख्य केंद्राचं मुख्य नेतृत्व हे गुंडप्पाजी धनुरे होते। अशा या वरिष्ठ नेत्याला आज यांचं नाव औद्योगिक केंद्राला दिल्यामुळं खूप मोठ्या प्रमाणावर इथं जल्लोष केलं जातं आहे। तालुक्यात आहे, पंचक्रोशीत आहे, जिल्हाभरात आहे। त्याबद्दल तुम्ही काय सांगताल? हे अटलजी धनुरे हे जिल्हा उपाध्यक्ष आहेत भारतीय जनता पार्टीचे लातूरचे, हे स्वर्गीय गुंडप्पाजी धनुरे यांचे चिरंजीव आहेत। आपल्या भावना? काल खरं तर संपूर्ण देवणीकरांसाठी अतिशय ऐतिहासिक निर्णय झाला। देवणी तालुक्यातल्या संबंध पंचक्रोशीतील लोकांसाठी खूप आनंदाची बातमी आली। शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपल्या देवणी तालुक्याच्या ठिकाणी ITI कॉलेजला स्वर्गीय गुंडप्पाजी धनुरे यांचं नामांकन झालेलं आहे। या नामांकनासाठी सर्वप्रथम मी राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचबरोबर या खात्याचे मंत्री आदरणीय मंगलजी उर्फ मंगल प्रभात जोडा, त्याचबरोबर ज्यांनी या नामांकनासाठी विशेष प्रयत्न केले असे संघ परिवारातील सर्व कार्यकर्ते, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते, या सर्वांचे मी संपूर्ण देवणीकर तालुक्याच्या वतीने मी आभार व्यक्त करतो। खरं तर स्वर्गीय गुंडप्पाजी धनुरे यांचं कार्य देवणी तालुक्यासाठी नेहमी प्रेरणा देणार आहे, अजरामर आहे। त्यामध्ये 1975 पासून त्यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली। आणीबाणीमध्ये त्यांनी कारावास भोगलेला आहे। पुढे जनसंघ, जनता पक्ष
भारतीय जनता पार्टी अशा विविध क्षेत्रामध्ये काम करत त्यांनी राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य म्हणूनही दायित्व स्वीकारलेलं होतं. खऱ्या अर्थानं ही देवणीकर वासियांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण त्यांच्या कार्याला या नामांकनाने नाम दिल्यामुळे एक प्रकारे उजाळा मिळालेला आहे. निश्चितपणे हे नाव जे आहे देवणीतल्या शैक्षणिक क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांना नेहमी प्रेरणा देणार राहील. मी पुनश्च एकदा सर्व कार्यकर्त्यांचे, देवणीकर नागरिकांचे, समाज बांधवांचे आणि जे बंधूंवर प्रेम करतात अशा सर्वांचे जाहीर आभार व्यक्त करतो, मनस्वी धन्यवाद देतो. महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो. ज्यांना बंधू म्हणून संबोधलं जात होतं ते स्वर्गीय गुंडप्पाजी धनरे या देवणी तालुक्याचे खऱ्या देवणी तालुक्याचे शिल्पकार आहेत. या देवणीच्या शिलेदाराला आपण काय आपल्या भावना व्यक्त करता? हे मनसे तालुकाध्यक्ष सोमनाथ कलशिट्टे आहेत. आपण मनसेच्या वतीनं त्याबद्दल भावना. तर ह्या निर्णयाचं मनसेच्या वतीनं मनस्वी स्वागत करतो आणि हा निर्णय फक्त त्यांच्यापुरता नाही, जे राजकारणात वावरणारे लोक आहेत, युवक आहेत, त्या युवकासाठी एक प्रेरणादायी निर्णय आहे. कारण खऱ्या कार्यकर्त्याची जाण व खऱ्या कार्यकर्त्याला न्याय, मरणोत्तर न्याय, त्यांना स्वर्गात गेल्यानंतर न्याय मिळाला. खरंच मनस्वी ह्या सरकारचा आभार व येणाऱ्या पिढीत जे लोकांना राजकारणाबद्दल जे निष्ठा निर्माण करणारं असं हे कार्य आहे. मी स्वर्गीय लोकनेते गुंडप्पाजी धनोरे यांना जे नाव मिळालं आहे त्याबद्दल मी मनसेच्या वतीने मनस्वी आभार व्यक्त करतो व देवणी तालुक्याचं नाव या उंचावलं याच्यासाठी एक प्रेरणा, राजकारणासाठी एक चांगली प्रेरणा आहे. असंच कार्य या सरकारनं करावं आणि केलं आहे, त्याबद्दल मी यांचे आभार व्यक्त करतो. स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे आणि कैलासवासी गुंडप्पाजी धनरे यांची खूप मोठी मैत्री होती. स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांच्या मागे लागून कैलासवासी गुंडप्पाजी धनरे आणि या देवणीसाठी तालुका हा मिळवून घेतला. देवणीला तालुका केलं आणि इथली व्यापारपेठ वाढली, तालुक्याचा दर्जा इथं मिळाला. ते स्वतःला काही माहितले नाहीत. आयुष्यभर त्यांचं समाजसेवेत जीवन गेलेलं आहे. या मराठवाड्याचं केंद्रबिंदू समजून हे देवणी हे समजलं जात होतं. त्या भाजपचा शिलेदार हे स्वर्गीय आपले गुंडप्पाजी धनुरे होते आणि त्यांनी स्वतःसाठी काहीच न करता समाजासाठी वेचलेलं त्यांचं आज ह्या नाव दिल्यामुळं पूर्णत्वास गेलं असं इथली भावना आहे. एक छोटंसं रोपटं लावलेलं भाजपचं ज्यांनी या देवणी तालुक्यातून सुरुवात केली, देवणीतून, आणि ते मराठवाडाभर त्यावेळेस एक केंद्र मानलं जात होतं, भाजपचं गड मानलं जात होतं. आज खूप मोठं वृक्ष हे भाजपचं या देवणी तालुक्यात, मतदारसंघात आणि मराठवाड्यात निर्माण झालेलं आहे. अशा जुन्या ज्येष्ठ आणि ज्या पक्षासाठी ज्यांनी आपलं आयुष्य वेचले अशांचं पक्षाच्या वतीनं हे त्यांचं मानसन्मान केलं जाणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्याचं हे पहिलं पाऊल. त्यामुळं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि कौशल्य विकास मंत्री मंगलराव लोढा यांना भाजपच्या वतीनं येथील कार्यकर्ते नेते मोठ्या प्रमाणावर शुभेच्छा देत आहेत.